इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पेन्शन मंजुरी, पासबुक वाटप व नवीन मंजुरी पत्रांचे वितरण गणेशनगर भागात जल्लोषात संपन्न झाले। ज्येष्ठ नेते व माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडला। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव परवेज गैबान, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सचिन कांबळे, महिला अध्यक्ष प्रियाताई बेडगे, उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, कल्पना गायकवाड, मनाली नंदुरकर, संजय बेडगे, हुसेन जमखंडी, असलम संधी, जनार्दन गोरसे, सुनील कांबळे, आनंदा वाझे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी सचिन कांबळे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। भविष्यातही असेच जनसेवेचे उपक्रम राबवून माता भगिनींना सहकार्य करावे, तसेच ज्यांना पेन्शनची गरज आहे त्यांनी संपर्क साधून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले। माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी कार्यक्रमाचा आढावा घेताना येणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 1 मधून सचिन गजानन कांबळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली। तसेच विविध प्रभागातील उमेदवारांची ही घोषणा करत सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून महापालिकेत पाठविण्याचे आवाहन केले। कार्यक्रमास पेन्शनधारक, नागरिक व मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्याचे स्वागत नरसिंह अपराध यांनी केले, तर प्रास्ताविक दशरथ माने यांनी केले। आभार प्रदर्शन सुरेंद्र सपकाळ यांनी मानले।